नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत केळ्यांचे चिप्स. ही हिरवीगार आणि ताजी केळी आमच्या ननंदबाईंच्या शेतातली आहेत. आता मी तुम्हाला या केळ्यांचे चिप्स तयार करून दाखवणार आहे. सर्वात आधी मी आता या फणीपासून केळी मोकळी करून घेणार आहे. या केळीतून बघा हा चीक निघतो. हा चीक कुठेही कपड्यांना लागू देऊ नये, नाहीतर त्याचे काळे डाग कपड्यांना पडतात आणि केळीचे डाग हे कधीच निघत नाही. आता मी केळीचे साल सोलून घेणार आहे. बऱ्याच जणी ही साल चाकूने काढतात, त्यामुळे हातही काळे होतात आणि वेळही खूप लागतो. या पद्धतीने केळी छान सोलली जाते. केळी सोलण्याचं सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं सोलर येतं. केळी खाण्याचे अनेक फायदे असतात. केळीमध्ये भरपूर पोषक तत्वे असल्याने ती आपल्याला आरोग्याला फायदेशीरही असते. केळी खाल्ल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. केळीमुळे पचनक्रिया सुद्धा व्यवस्थित होते, त्यामुळे रोज एक केळी तरी खाल्ली पाहिजे. केळी हे एक असे फळ आहे की जे 12 महिनेही मिळते आणि ते सर्वात स्वस्तही असते, त्यामुळे ते सर्वांना परवडणारही असते. त्याकरता घरात रोज केळी ही असलीच पाहिजे. आमच्या नंदबाईची मोठी केळीची बाग आहे, ती मी तुम्हाला एकदा नक्कीच दाखवणार आहे. म्हणजेच ती बाग बघायला मी तुम्हाला त्यांच्या शेतावर एकदा घेऊन जाणार आहे. केळीपासून अनेक पदार्थ आपल्याला करता येतात. त्यातलाच एक प्रकार म्हणजे केळीची भाजी. केळीची उपासाची भाजी कशी करता त्याचा व्हिडिओ मी एकदा केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तो तुम्ही नक्की बघा. या पद्धतीने माझी सगळी केळी आता सोलून झालेली आहे. आता मी गॅसवर तेल तापायलाही ठेवलेले आहे. चिप्स करायच्या आधी तेल चांगले कडकडीत असले पाहिजे. तेल जर तापलेले नसेल तर चिप्स लगेच मऊ होतात. यावेळेला एका केळीचे चिप्स मी पूर्ण काढून घेणार आहे. केळीचे चिप्स करताना अगदी भरभर हात चालवावा. तेलात एकदा चिप्स करून झाल्यावर ते लगेच परतवू नयेत, नाहीतर ते झाडाला चिकटून येतात. चिप्स तळत असताना गॅस कमी करू नये, गॅस फुलच पाहिजे. चिप्स लाल होतील तोपर्यंत तळत राहावे आणि नंतर ते काढून घ्यावेत. आता माझे चिप्स पूर्ण तळून झाले आहेत, ते मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. याच पद्धतीने सर्व केळ्यांचे चिप्स मी करून घेणार आहे. हे बघा, आता आपले सर्व चिप्स तयार झालेले आहेत. त्याला मी आता थोडे मीठ आणि चाट मसाला लावून घेणार आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लाल तिखट सुद्धा टाकू शकता. काही जण हळदही टाकतात. चाट मसाला लावून झाल्यावर हे चिप्स हवाबंद डब्यात ठेवावेत, म्हणजे ते मऊ पडणार नाहीत. कसे वाटले हे केळीचे चिप्स कमेंट करा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.